मुंबईमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका सामान्य मुंबईकर आणि ठाणेकरांना बसलेला आहे। मुंबईतले बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालतात। सीएनजीच नसल्यामुळे शेकडो टॅक्सी आणि रिक्षा आजही रस्त्यावर उतरलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकर आणि ठाणेकरांचे हाल होत आहेत। ओला उबेरला सुद्धा बुकिंग मिळत नाहीये। सीएनजी तुटवड्यामुळे मुंबईकरांना आणि ठाणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। गेल कंपनीची सीएनजी पुरवठा करणारी पाईपलाईन तिचं दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे, ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। आज बिघाड दुरुस्तीची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आज हा बिघाड दुरुस्त होतो का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। गेल्या शनिवारी 2 दिवसांपूर्वी वडाळा येथे सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला। आता या बिघाडामुळे थेट परिणाम रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि इतर वाहनांना तर होतोयच, मात्र दुसरीकडे याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांवरती सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। मी सध्या दादर इथल्या सीएनजी पेट्रोल पंपाच्या बाहेर उपस्थित आहे आणि या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। टॅक्सी चालकांनी मागील 4 ते 4.5 तासांपासून या ठिकाणी रांग लावलेली आहे। 1.5 किलोमीटरपर्यंत, म्हणजे या पेट्रोल पंपापासून 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आता मुंबईमध्ये टॅक्सी चालकांची तर गैरसोय होतेच, त्यांचं आर्थिक गणित तर रोजचं बिघडतंय, मात्र याचा थेट परिणाम आता मुंबईकरांना सुद्धा होतोय। कारण वेळेवरती टॅक्सी आणि रिक्षा सोबतच ओला उबेर बुक होत नाहीये, टॅक्सी थांबत नाहीये, ऑटो लोकांना दिसत नाही, त्यामुळे प्रवास करत असताना मुंबईकरांना आता संताप जो आहे तो सहन करावा लागतोय। इथे ही जी दृश्य आहेत आपण पाहू शकतो, सिद्धिविनायकपर्यंत ही रांग जी आहे ती वाहनांची लागलेली आहे आणि मुंबईमध्ये जे सीएनजी पेट्रोल पंप आहेत त्यापैकी काहीच पेट्रोल पंपावरती सीएनजी उपलब्ध आहे, तर काही पेट्रोल पंपावरती सीएनजी उपलब्ध नाही। आता ज्या पेट्रोल पंपावरती सीएनजी उपलब्ध आहेत त्या पेट्रोल पंपावर ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी वाहनांची संख्या जास्त वाढलेली आहे, त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की दिवसभरामध्ये तरी आज सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार का, जे गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे दुरुस्तीचं काम आज पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागील 2 दिवसांपासून दुरुस्तीचं काम केलं जात आहे, मात्र काम काय पूर्ण होत नाही आणि याचा थेट परिणाम आता प्रत्येक तासाला सर्वसामान्य नागरिकांवरती आणि प्रत्येक वाहन चालकांवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई। नाही, 4 वाजल्यापासून थांबलेलो आम्ही इकडे आणि आमची स्कूल बस आहे, स्कूल बसचे पण वांदे झालेले आहेत आणि एवढा प्रॉब्लेम दिलेला की प्रायव्हेट गाड्या, टॅक्सी सगळ्यांचा बंदच आहे पूर्ण। किती तासांपासून तुम्ही इथे लाईन? मी 4 वाजता, आता 3 तास होऊन गेले 4 वाजल्यापासून। काल दुपारी आम्ही लाईनमध्ये होतो, 6 तास उभे होतो, तरी पण पंप बंद होता, यांच्याकडून काही रिस्पॉन्स भेटत नाही आणि आज सकाळी आम्ही 4 वाजता आलो आहे, अजून पण पंप बंद आहे। आमच्या हातावरचं पोट आहे, आम्ही करायचं काय? सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अजिबात लक्ष नाही देत। पंप वाढवा, लोकांना त्रास देऊ नका। आम्ही 8-8 तास उभे राहिलेलो आहे, आम्ही हातावरचं पोट आहे, आम्ही खाणार काय? आणि सरकारने लक्ष दिलं पाहिजे, तिकडे तुमचा गेलमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर तो तुम्ही तिकडे निपटावा ना।